प्रथम नमितो या श्री गणेशाला माझी या मूलाधारात स्थापिलेला. तो न मी नच वेगळा उरलेला एक रूप जणू काही. निखिल उवाच मधल्या या 4 ओळींनी सुरुवात मी आता करतीये. हो. निखिल, हे नेमकं काय? म्हणजे अथर्व शीर्षाबद्दलच हे आहे की काय आहे? हां, नक्कीच. अथर्व शीर्षाबद्दलच आहे. मी मध्ये एक कोर्स केला होता धनंजय गोखले यांच्याकडं हं. आणि लहानपणापासून अथर्व शीर्षाची खूप आवड. म्हणजे ते जे अथर्व शीर्षाचं सहस्रावर्तन म्हणतो, प्रत्येक गणपतीमध्ये करायचोच. घरात असायचं, उत्साहाचं वातावरण, ते सजावट करा, हे सगळं त्याच्यामध्ये आणि अथर्व शीर्ष म्हटलं जायचं. पण त्याचा अर्थ माहीत नव्हता. म्हणजे मला जास्त माझं प्रेम उच्चारावर किंवा ध्वनी, तरंग याच्यावर जास्त मला आवड आहे. त्यामुळे वेगवेगळे मंत्र, स्तोत्र असं मी म्हणतो. पण त्याचा अर्थ नव्हता माहिती. हं. तो कळला मला मी ज्यावेळी डीजींकडे, त्यांना धनंजय गोखलेंना डीजी म्हणतात. डीजींकडे मी कोर्स केला. अथर्वशीर्षाचा एक वेगळं त्यांनी अर्थ त्यांनी समजून सांगितला. आपण ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण ते त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, हे जे आपण म्हणतो अथर्वशीर्षा, तर ते गणपतीला उद्देशून आपण म्हणतो, अशा अर्थाने ते आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की गणपती ही बुद्धीची देवता आहे आणि आपण पामर गणपतीला काय सांगणार, की तू बुद्धिवंत आहेस, तू बुद्धिदाता आहेस वगैरे. सो हे सगळं जे आहे हे आरशात म्हणून बघायचं आहे. आणि आरशात म्हटल्यानंतर म्हणजे कोणतं, ते मीच आहे ते. म्हणजे ज्यावेळी आपण तू म्हणतोस, तर ते तू म्हणजे मीच आहे. अशा अर्थांनी त्यांनी ते अथर्वशीर्ष समजून सांगितलं आणि ते खूप आवडलं मला. आणि गमतीची गोष्ट अशी, की मी तो कोर्स जो होता तो इंग्लिशमध्ये केला होता. त्यामुळे सगळ्या नोट्स इंग्लिश होत्या आणि हे सगळं कोर्स पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटलं, की नाही, नाही, हे छान आहे. काहीतरी वेगळं आहे. त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन एक जरा म्हणजे मला तर नवीन कळलं आहे, तसं सगळ्यांना जर कळायला पाहिजे असेल, तर मी काहीतरी लिहीन याचं. पण मग ते मला मराठीत लिहायचं होतं. कारण इंग्लिश आपले काही त्याच्यावर अधिकार नाही. त्याच्यामुळं थोडंसं मराठीत प्रयत्न करूया म्हणून मी ते ओवीबद्ध असं ते लिहिलं आणि मग ते ऋचार्थ नावाने मी ते लिहिलं. ऋचा म्हणजे अथर्वशीर्षातली ऋचा आणि त्याचा अर्थ असा तो ऋचार्थ असं ते होतं आणि मग ते त्याच्यामध्ये लिहिलं. 29 कडवी आहेत ती. सगळी काही आपण इथं वाचणार नाही आहोत. पण त्यातलं जे महत्त्वाचं वाटते ते आपण वाचूयात आणि तो अथर्वशीर्षाचा एक वेगळ्या प्रकारे सार आहे असं मला वाटतं. सो असं त्याचं मुळात स्वरूप आहे. तर मी जसं तू पहिला श्लोक म्हणलास, की "प्रथम नमितो या श्री गणेशाला, माझी या मूलाधारातच स्थापिलेला." वसलेला, बसलेला असं नाही म्हणलेलं आहे. स्थापिलेला म्हणजे माझ्या मूलाधारामध्ये त्याची स्थापना झालेली आहे. तो आणि मी, तो म्हणजे गणपती बाप्पा आणि मी, नच वेगळा उरलेला एकरूप जणू काही. तर असं एक पहिलं कडवं आहे. म्हणजे गणपतीची नमन करून आपण सगळ्या कार्याला जशी सुरुवात करतो, की हे निर्विघ्न होऊ दे सगळं. तर खरं. असं म्हणून ही अशी सुरुवात ती केलेली आहे. आणि मग हं. पुढं त्याचे एक एक येत जातात. म्हणजे आता आपण म्हटलं, की त्वमेव केवलम कर्तासि अशी एक ऋचा आहे. तर त्याच्यावर असं त्याच्यावरती लिहिलं गेलं आहे. आता मी लिहिलं असं मी म्हणतो तर मला माफ कर, मी लिहिलेलं नाहीच आहे हे. जरी मी ते लिहिलेलं असलं म्हणतो तरी. हे सुचत गेलंय. 29 कडवी तासाभरात ती लिहिली गेली आहेत. सो हे माझं नाहीच आहे असं मी म्हणतो. तर म्हणजे आता मी वाचत जातो किंवा मी सांगत जातो. सर्व गुण मज लागी दिले त्याने, तयानुरूप मज फक्त वागणे. सर्व कर्म करून वेगळे राहणे, आळवावरील पाण्यासवे. आपण आळवा म्हणजे काम करत राहा. तुम्ही तुमचं कर्म त्याच्यापासून म्हणजे त्याच्यापासून तुम्ही अलिप्त राहा, पण काम करत राहा. आणि हे उदाहरण काय, तर आळवावरील पाण्यासवे किंवा आपण म्हणू कमल पुष्पावरील पाण्यासवे. ते कसं त्याला चिकटून राहत नाही. तसं ते म्हणजे कर्म तुमचं असंच असू दे, की जे कुठेही चिकटणार नाही. काम करत राहा. आता ते फळाचा त्याचा विचार करा, करू नका, हा पुढचा भाग झाला. माझी कृतीचे प्रतिबिंब भोवती. आता हे जे आहे, हे असे ह्याच्यावर आहे, की त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि ह्याच्यावरती ते आहे. माझी क्रियेचे प्रतिबिंब भोवती. म्हणजे आपण जे म्हणतो, की समजा आपण ऑरा म्हणू त्याला तात्पुरतं, की जे महापुरुषांच्या मागे वगैरे आपण जो असतो, की जो त्यांचे विचार खूप छान आहेत म्हणून तो एक ऑरा आलेला असतो. सो माझी क्रियेचे प्रतिबिंब भोवती, की त्या बिंबाचा मी अधिपती. म्हणजे ते जे काही वलय आहे त्याचा मी अधिपती आहे, की ते माझ्यामुळं झालंय. सो ते माझ्यामुळं आहे, की त्याच्यामुळं मी आहे, हा थोडासा द्वैत भाव आपण म्हणूयात. जे असेल काही त्याची परिणती, म्हणजे जे काही असेल त्याची जी परिणती, परिणती म्हणजे काय, परिणाम. त्याची परिणती उत्तरदायित्व मज लागे. त्याचं जे काही आहे त्या सगळ्याची, मी जे काही कर्म करतोय, ते मी कर्म जे करतोय ते अलिप्तपणे करतोय आणि त्याची जी काही फळप्राप्ती आहे किंवा जे काही त्याचा परिणाम आहे, त्या सर्व परिणामाला जबाबदार मात्र मीच आहे. असं त्या एका ऋचेचा तो अर्थ आहे. त्याच्यानंतर आहे आपलं पुढचं ऋतं वच्मी सत्यम. म्हणजे आपण आता बोलूया या याच कार्यक्रमामध्ये आपण बोलतोय. हं. सो मला वाटतं बोलणं हाच माणसाला किंवा मनुष्य प्राण्याला
इतर प्राण्यांपासून वेगळं करतो. म्हणजे बोलण्याची जी क्रिया आहे, म्हणजे विचार करावा लागतो, विवेक त्याच्यानंतर अजून त्याच्यावरती आणावा लागतो आणि मग बोलावं लागतं. सो तर या बोलूयाबद्दल पण आहे, म्हणजे वक्ता कसा असावा? तर अववक्तारम, अवश्रोतारम हे जे आहे, तर त्याच्या रिलेटेड असं आहे, की मधाळ वाणी पण सत्य वदावे. गोड बोलावं, चांगलं बोलावं, कुणाला दुखावं असं बोलू नये, पण खरं बोलावं. उगाच प्रेज करण्याकरता काहीतरी बळं-बळं बोलू नये, मनापासून बोलावं आणि फक्त ते काळजीनं बोलावं. म्हणजे मधाळ वाणी पण सत्य वदावे, परोपकाराचेच भाव असावे. मनोभावे काळजीने बोलावे, तो वक्ता जाणावा. वा. वक्ता कसा असावा? तर असा असावा, अशी एक साधारण लक्षणं त्याच्यामध्ये म्हणली. आता वक्ता झाला, मग पुढचं काय तर श्रोता. श्रोता कसा असावा? तर श्रोत्याच्या बाबतीत असं म्हणलंय आपण, की जे सर्व पडेल ते कानी. आपल्या कानावर बऱ्याच गोष्टी येत असतात. काही चांगल्या असतात, काही वाईट असतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या जे सर्व पडेल ते कानी, सर्वच न उतरू देणे मनी. मनावर फार घेऊ नका. लोकं स्तुती करतील, फार मनावर घेऊ नका. लोकं काही वाईट साईट बोलतील, त्यातनं चांगलं बघा, की माझ्या चांगल्यासाठी सांगतोय, असं बघा. सो जे सर्व पडेल ते ते कानी, सर्वच न उतरू देणे मनी. शब्द आणि भाव दोन्ही. शब्द आणि भाव दोन, दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी काहीतरी बोलतोय, त्याचे शब्द वेगळे असतील, पण त्याच्या मागचा भाव काय आहे? म्हणजे खूप चांगलं काहीतरी कोणीतरी म्हणलं तुम्हाला, "वाह! वाह! हे खूप छान आहे." असे शब्द आले, पण त्याच्या मागचा भाव काहीतरी वेगळा असू शकतो. असं बऱ्याच वेळा आपल्याला जगताना जाणवतं. सो शब्द आणि भाव दोन्ही जोखावे निरक्षीर. जशी निरक्षीर म्हणजे दूध आणि पाणी हे वेगळं करायची जशी एक हंसाकडे, राजहंसाकडे जी काही कला आहे, त्यानुसार शब्द आणि भाव दोन्ही जोखावे निरक्षीर. तर असा श्रोता असावा, असं पण त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. वाह! क्या बात है! खरं तर तुम्हाला असं वाटलं असेल, की आज कुणीतरी निरूपण करायला गुरुजी आलेले आहेत, निरूपणकार आलेले आहेत आणि एखादा प्रवचनाचा इथे आम्ही आता पॉडकास्ट करत आहोत. पण तसं नाहीये. आज कॉर्पोरेट जगतामध्ये आपला स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे उद्योजक श्री निखिल तांबे हे आपल्याशी संवाद साधायला आले. नमस्कार. नमस्कार. बोलूया या पॉडकास्टमध्ये तुमचं अगदी मनापासून मी स्वागत करते. ऑर्बिटल इलेक्ट्रोमेक कंपनीचे ते डायरेक्टर संचालक असून गेली 3-4 दशकं ते त्याच्यामध्ये आपण म्हणू की षटकार मारत आहेत आणि शून्यापासून सुरुवात जी केलेली आहे ते आज कोट्याधीश घरात ती कंपनी आहे. सो निखिल तुमचं अभिनंदन खूप खूप मनापासून आणि याचबरोबर ते उत्तम लेखकसुद्धा आहेत. म्हणजे त्यांचं काही पुस्तकं जी त्यांची प्रकाशित झालेली आहेत त्याच्यामध्ये निखिल उवाच हे कॉर्पोरेट जगताशी संबंधित पुस्तक आहे. रुचार्थ हे अथर्वशीर्षा संबंधित पुस्तक आहे आणि पंचतत्व हे पंचतत्वावर आधारित पुस्तक आहे. सो मला वाटतं कॉर्पोरेट जगत आणि अध्यात्म याची उत्तम सांगड घालणारा आज वक्ता आपल्याला उत्तम वक्ता मिळालेला आहे. आणि निखिल मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते, की खरं तर इंडस्ट्री, कॉर्पोरेट या सगळ्या जगामध्ये असूनही या व्यापातून तुला हे सगळं करायला वेळ कसा मिळतो? कारण तू कविताही उत्तम करतोस. मला वाटतं मी ह्याच्यात 2 प्रश्न आहेत असं मी गृहीत धरतो. हां. एक म्हणजे या व्यापातून वेळ कसा मिळतो? सो म्हणजे जे काही बिझी म्हणजे जे कविता करायच्या असतील तर व्याप नसावा, असं एक काहीतरी म्हणणं असावं बहुतेक लोकांचं. हं. म्हणजे रिकामटेकडा आहे म्हणून कवी आहे. तर नाही, असं काही नाही. असं अगदीच असं नाही. असं काही अगदीच नसावं. असं नाही. आणि हां. दुसरं अध्यात्म. तर आता मला वाटतं मी पहिला जो तू प्रश्न विचारलात त्याच्यावर मी एक कविता केली खरं तर. हं. म्हणजे कवी आणि जे काय आहे त्याच्याबद्दल. तर मी ती सांगतो त्यातनं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मला वाटतं मिळतील. बरं. आणि दुसरं जे आहे ते अध्यात्म. तर हं. त्याच्यावर बोलूयात. गंभीर विषय आहे थोडासा. सुरुवातीलाच नको. बरं. सो कवी आणि रिकामटेकडा जोडीत जणू ही नेहमीच नसते हो खरे तर असे पण काही. आता बघा मराठी भाषेची गंमत आहे. स्वल्पविराम कुठं आपण घालू त्याच्यावरती बराचसा अर्थ बदलतो. तर असं आहे, नेहमीच नसते हो खरे तर असे पण काही. असं मी आत्ता म्हणलं. नेहमीच नसते हो खरे तर असे पण काही. हो. म्हणजे रिकामटेकडा नाहीये असं थोडंसं सांगतोय. व्याप जेवढा जास्त तेवढीच बुद्धी प्रवाही. व्याप जेवढा जास्त तेवढीच बुद्धी प्रवाही. रिकामे डोके त्याचा देह नुसताच भारवाही. देह नुसताच भारवाही. वाह! सतत कार्यमग्न राहणे म्हणजेच जलप्रवाही. बघा तुम्ही पाण्याचा जर ते वाहत असेल तर त्याला मजा आहे. जर साठलं पाणी तर त्याला तो एक प्रकारचा जो काही स्मेल किंवा काय जे ते साचलेलं पाणी कधीच चांगलं नसतं. सो कायम पाणी वाहतं असावं. बरं. सतत कार्यमग्न राहणे म्हणजेच जलप्रवाही. विनाकर्म फुकाचं जगणे यापरी दुर्भाग्य नाही. विनाकर्म फुकाचं जगणे यापरी दुर्भाग्य नाही.
सुंदर असा मनुष्यजन्म दिला त्याने तोही, सुंदर असा मनुष्यकर्म दिला ज्याने तोही, ध्यान धारणेपरी तुमचे कर्तव्य कर्म पाही, ध्यान धारणेपरी तुमचे कर्तव्य कर्म पाही. वा. शोधता ज्याला तुम्ही सकल दिशा दाही, तुम्ही सगळीकडे बघता देव कुठे, सांगे दिलेले कर्म कर तरच पावेन लवलाही. लवलाही म्हणजे पटकन पावेन मी तुला. कधी? तुझं दिलेलं कर्म केलंस तर. जो न भजे मज कृपा प्रसाद त्या माझा त्यालाही. जो न भजे, ज्या देवाचे भक्त नसलेले किंवा देवाला रोज हात न जोडणारे, काहीच पूजापाठ न करणारे खूप लोक आहेत, यशस्वी आहेत, तेही आपण बघतो. तर का? जो न भजे मज कृपा प्रसाद माझा त्यालाही, कर्मशून्यपणे माझे चिंतन हे मात्र खरे नाही, हे मात्र खरे नाही. वा. माझे जपतप समज नित्यकर्मातून विरंगुळा. माझं जे काही जपतप करतोयस तो नेहमीच्या कामात नाही, एक विरंगुळा म्हणून त्याच्याकडे बघ. सतत कर्मकांड करशील तर तुझ्या सम तूच खुळा. म्हणजे नुसतंच म्हणजे कर्म करा, कर्मकांड नको, असं मला खूप मनापासून वाटतं की सगळ्यांना हे सांगावं. तेवढेच असते करवावयाचे. म्हणजे मला जर तुमच्याकडनं अशी कर्मकांडच जर करवून घ्यायची असती, देव म्हणतोय, तेवढेच असते करवावयाचे मज तुझ्याकडून बाळा. ठेवून घेतले असते ना माझ्या इथेच, लावत तुला लळा. वा. कशाला पाठवलं असतं खाली पृथ्वीवर. 4ही आश्रमांचा क्रम लावून दिलाय तुला सगळा. तुला सगळा क्रम लावून दिलेला आहे. जे काय आपण म्हणतो ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. बरं. बाकी करत राहा कर्तव्य कर्म आणि मदत सकळा. शोधित राहा परमार्थाचा मार्ग तुझा तू वेगळा, परमार्थाचा मार्ग तुझा तू वेगळा. सो तू कर्म वा. करत राहा, वा. बाकी काही करू नकोस. तेवढं केलं तरी मी तुला लवलाही पावेन, असं मला वा. वाटतं की असं म्हणणं असावं त्याचं. असं माझा एक त्याच्यातनं काढलेला अर्थ आहे, खरंय, असं म्हणूया. खरंय. आणि मगाशी आपण अथर्व शीर्षाच्या ज्या हो, ऋचेने सुरुवात केली होती, हो. त्याच्याही पुढच्या ऋचांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. नक्की. हे खूप मला गमतीचं वाटलं. म्हणजे मी इतके दिवस जे काही म्हणत होतो अथर्वशीर्ष, तर त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आपण अथर्वशीर्ष लहानपणापासून म्हणतो. त्यात आपण त्वं भूमिरापो नलो नीलो नभः असं आपण म्हणतो. आता मला हे कळायचंच नाही, म्हणजे अर्थ माहीत नव्हता. ज्यावेळी मी तो डिझाईनकडे कोर्स केला त्यावेळी त्यातली फोड कळली मला. भूमिरापो नलो नीलो नभः म्हणजे रापो काय माहीत नाही, पण ते असं आहे ते त्वं भूमिः आपः अनलः अनिलः नभः अशी ती 5 तत्व आहेत. तर भूमी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती धरती आहे, आप म्हणजे जल आहे, त्याच्यानंतर अनल म्हणजे अग्नी आहे, अनिल म्हणजे वायू आहे आणि सगळ्यात शेवटचं तत्व आहे आपलं वायू, नभ आहे. सो त्वं भूमिरापो नलो नीलो नभः हे याची फोड केल्यानंतर मला त्याच वेळी जाणवलं की अरे आपल्याला हे 5 तत्वांवर काहीतरी करायला लागेल. पण ते खूप नंतर सुचलं. आधी मी ते रुचार्थाचं जे ते सांगतो. मीच भूमी जल अग्नीचा संचार. म्हणजे ते आता त्याच्यात त्वं भूमिरापो नलो नीलो नभः असं म्हणलेलं आहे, नलो नीलो नभः. पण ते आता ते त्वं म्हणायचं नाही आहे, ते आपल्याला मीच म्हणायचं, आरशात बघायचं आपल्याला. तर असं त्याचा अर्थ होतो, मीच भूमी जल अग्नीचा संचार, मीच वायू होऊनी नभावर स्वार. मी म्हणजेच पंचतत्वाचे सार ऐसेच मान. ही जी पंचतत्व आहे त्या सगळ्याचं सार मीच आहे. मग आता काय पंचतत्वातलं प्रत्येकाचं काहीतरी आहे. त्याचं आपण पुढं जी कविता आहेत म्हणजे मी नावं पण तशीच दिलीत. म्हणजे सगळ्यात पहिली धरती माय आहे. थोडंसं यमक जुळवायचा प्रयत्न केला. धरती माय, जलमय, अग्निभय, वायुसय, नभालय अशी ती 5 तत्वांच्या 5 कविता आहेत. तर जलाचं तत्व जे आहे ते असं आहे की जैसी आकृती तैसा आकार. तुम्ही बघा ज्या भांड्यामध्ये ज्या आकृतीमध्ये आपण पाणी ओततो त्याचाच आकार ती धारण करते. सो जैसी आकृती तैसा आकार, गुणधर्म जाळाचा करू स्वीकार. मला कसं बनायचं तसं बनायचं, जशी प्राप्त परिस्थिती आहे आजूबाजूला. म्हणजे पुढं मी म्हणलंय, जो असेल घडा सभोवती ओतून जीवन तोची घडावे. जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे आपलं जीवन. जी सभोवती जी परिस्थिती आहे त्यानुसार मला त्याच्यामध्ये मला काय त्याला म्हणतात त्या साच्यामध्ये मला बसवायचे, प्राप्त परिस्थितीमध्ये आनंदाने जगायचे. याचा अर्थ परिस्थिती बदलायला जायचं नाही आहे का, असं काही माझं म्हणणं नाही आहे. पण एक जळाचा गुणधर्म काय आहे, जो काही घडा सभोवती आहे त्याप्रमाणे तसं मी बनतो. सो जैसी आकृती तैसा आकार, गुणधर्म जळाचा करू स्वीकार. अहंभाव आणि नैराश्याचा स्वाहाकार अग्नीमध्ये. अग्नीचं कार्य काय, ज्वलन करून नष्ट करून टाकणे. मग कशाचा स्वाहाकार करा त्याच्यामध्ये, अग्नीमध्ये तुमचा अहंभाव जो आहे तो त्याच्यामध्ये टाकून द्या, जाळून टाका, सोपं होईल सगळं आयुष्य. सो हे त्याच्या पुढचं आहे. अजून बरीच आहेत पण आपण थोडंसं बघूयात त्यातलं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं जे म्हणतो तर त्याच्यावर आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र
अग्निवायू आणि कैंद्र, सूर्य जैसा तैसाचे चंद्र, सामावला माझ्यात. सगळं माझ्यामध्ये आहे. सगळं जे आपण म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, हे जे म्हटले ते तसंच म्हणलं गेलेलं आहे. आणि मग शेवटाकडं मी त्याच्यामध्ये आलोय की आता समारोपाची वेळ, गणेशानेच हे दिले बळ. मी मगाशी जसं म्हणलं तसं हे मी नाही लिहू शकत. हे आळवावरील पाण्याचं हे मी नाही कुठनं कल्पना करू शकत. हे कुठनं तरी आलंय, ते सुचलंय आणि मग ते लिहिलं गेलं. हे माझं नाही. आता समारोपाची वेळ, गणेशानेच दिले हे बळ. गणपती बाप्पाचं बळ आहे आणि धनंजयाचे पाठबळ. कारण तो कोर्स मी धनंजय जे आहेत त्यांच्याकडनं केला. गुरूंना हे गुरूंना केलं. हे मी हां. आपलं मी सादर करतोय. अन धनंजयाचे पाठबळ अनुचान माझे. अनुचान म्हणजे गुरु. हं. जे जे उमगले ते सर्व गुरुचे. सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे हा, की जे सगळं काही मला कळलंय असं तुम्हाला वाटतंय, हे सगळं श्रेय गुरूंचं आहे. जे न समजेल ते मज अल्पमतीचे. हं. जे काहीतरी चुकलंय माझं तुम्हाला सांगताना, जे चुकलंय ते सगळं माझं आहे. या उपरही ज्ञान अनेक विषयीचे, मज घेणे बाकी. खूप काय काय करायचं आहे, अजून खूप शिकायचं आहे. ओम गंग गणपतये नमः हे सूक्त विचारपूर्वक पठण अतिउपयुक्त. विचारपूर्वक म्हणजे आधी जे मी नुसतं म्हणायचं त्याच्याऐवजी याच्यामागे काय विचार आहे तो थोडासा जाणून घेऊन मग जर म्हटलं तर त्याचा खूप चांगला परिणाम होईल. निखिल करी सादर सर्व उपरोक्त, म्हणजे हे जे काही वरती जे काही केलंय हे मी सादर करतोय गजानन चरणी. गजानन चरणी असं हे मी अथर्वशीर्षाचं जे लिहिलं ते असं होतं. म्हणजे तत्सत ब्रह्मार्पण वस्तू हां, तसं असं म्हणू गणपतीला शकतो तू. आपण. हां. Right. वाह! खरं तर मी जसं म्हटलं, जसं वेळ कसा मिळतो तसं एक अजून आहे की कॉर्पोरेट जग आता तू आहे आणि तू हे जे आत्ता सगळं बोलतोयस ते सगळं असं आध्यात्मिक म्हणजे ते लिहितानाची भाषा सुद्धा मला तुकोबांच्या काळची भाषा वाटते. म्हणजे ती सुद्धा तुझी त्या काळातली वाटते. तर ही जी सांगड आहे ही तू कशी घालतो? म्हणजे अध्यात्म आणि हे कॉर्पोरेट जग आहे. तर ह्याची सांगड कशी तू घालतोस? मला वाटतं थोडं पुढे जायचं आधी अध्यात्म म्हणजे काय थोडंसं बघूयात. म्हणजे जे काही थोडंसं चालेल. मला कळलंय ते किंवा जे मी चांगल्या लोकांकडनं ऐकले ते समजा धनश्री लेले आहेत, त्यांनी काही धनश्रीताई लेले त्यांनी सुंदर व्याख्या केली अध्यात्माची. हं, तर तसं समजा अध्यात्म म्हटलं तर म्हणजे तो जो काही आपण त्याला म्हणू फोड जी आहे त्याची ते आधी आणि आत्म हं. असं आहे. ते आधी म्हणजे वरचं आणि स्वतःच्या जवळचं आणि आत्म म्हणजे आपण. हं. सो स्वतःच्या जवळ जाणं म्हणजे स्वतःलाच असं वरनं बघणं आणि स्वतःच्या जवळ जाणं म्हणजे अध्यात्म हा एक अर्थ झाला. दुसरं आपल्या सगळ्यांना जो माहिती आहे किंवा आता जो प्रचलित आहे तो म्हणजे आधी आत्म म्हणजे अध्यात्म म्हणजे आधी आत्म म्हणजे मी आधी सगळं मला आधी पाहिजे, माझं सगळं आधी पाहिजे, ते एक अध्यात्म. ते काही वाईट नाही पाहिजे, ते हां. अध्यात्म सगळं प्रमाणात पाहिजे. माझं 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 म्हणणं असं आहे की अतिरेक कशाचा नसावा. हे मला पाहिजे हे ठीक आहे, हे हं. मलाच पाहिजे जरा थोडा प्रॉब्लेम आहे. सो सगळं आपल्याला हवंच. आणि यांनी खूप चांगला अजून एक अर्थ सांगितला की अध्यात्म म्हणजे अध्यात्मामध्ये वाह! म्हणजे काय तर मी सगळ्यात आहे पण मी कशातच नाही. हं. सगळीकडचं ना आयुष्यात म्हणजे आपल्या कौटुंबिक आयुष्यामध्ये आहे, संसारामध्ये आहे. कॉर्पोरेट जग म्हणजे तरी असं वेगळं काय आहे? तिथेही माणसं आहेत, घरातही माणसं आहेत, सगळीकडे माणसं आहेत. कॉर्पोरेट जगात करायचं काय आहे? आपल्याला काम करायचं आहे, काम करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय? संबंध लोकांशीच आहे. मग लोकांबरोबर जे काही आपलं वागणं आहे, तर ते आपण त्यावेळी आपल्याकडे बघायचं आहे. म्हणजे जे आपण मगाशी म्हटलं ते स्वतःकडे बघायचं आहे, वरून बघायचं की माझं हे मी दिलेलं कर्तव्य नीट करतोय का? हे माझ्या कर्तव्यात आपण कुचराई होतोय का? मग तो माझा रोल आहे आणि हे कायम मला वाटतं लक्षात ठेवा, की आपण जे असतो ना, जगभरात म्हणजे जगात आपण आल्यापासून एक भूमिका निभावत असतो. हं. काय म्हणजे त्याला मुखवटे म्हणू काही वेळा, की काही प्रत्येक ठिकाणी एक-एक मुखवटा असतो. आता माझा कार्यालयात असलेली ती एक माझी भूमिका आहे. ऑफिसमध्ये असताना तो माझा एक मुखवटा आहे. तर तिथलं काम संपलं, की तो उतरवून ठेवायचा. परत काय म्हणजे मी बॉस असीन, सीनियर असीन, सुपिरियर असीन ऑफिसमध्ये. बाहेर आल्यानंतर समाजात कोण तुम्हाला विचारतं त्या दृष्टीने नाही विचारत कोणी. खरं. सो तो मुखवटा आपण काढून ठेवायचा. ती आपली जी काही भूमिका आहे ती बाजूला ठेवायची. पुन्हा वेगळ्या भूमिकेत. सो अशा जर भूमिका जर आपल्याला वेगवेगळ्या करता आल्या, तर खूपच सोपं होऊन जाईल आयुष्य. फार कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे मी तिथं बॉस आहे. घरी आल्यानंतर मी पुन्हा बॉसगिरीच करेन तर काय होईल? फक्त भांडणं होतील. मतभेद होतील. दुसरं काहीच होणार नाही. नाही, पण हे असं कितीही म्हटलं तरी सुद्धा एक असं होतं ना, की बिझनेस वर्ल्डमध्ये असल्यानंतर काही कट निर्णय घ्यायला लागतात. निष्ठुर व्हावं लागतं प्रसंगी. मग हं. त्यावेळी असं ते मधी येत नाही का, की एक एक चांगुलपणा असतोच ना आपल्याकडे असं. तर तेव्हा हां. कसं हे होतं? हां, म्हणजे एकदा आपलं ठरलं की आता ही भूमिका आहे. आता भूमिका काय आहे, की मला काहीतरी एक गोल आहे माझा कंपनीसाठी निवडलेला आणि तो पूर्ण करायचा आहे. हं. आता त्यात काही लोकांचं वागणं मध्ये येतं. बऱ्याच वेळा असं होतं की ते वागणंच मध्ये येतं. म्हणजे माणसं कधीच मध्ये येत नाहीत. त्यांचा जो ॲटिट्यूड असतो, त्यांचं वागणं ते मध्ये येतं आणि मग तो गोलपासून आपण वेगळीकडे जातोय का, असं काहीतरी होतं. त्यावेळी माझी भूमिका काय आहे,
आता कंपनीसाठी हे आत्ता महत्त्वाचं आहे. तुझं जे काही चाललंय ते तू बाजूला ठेव. मग मी त्यावेळी ओरडतो. नाही मनसोक्त ओरडतो, त्याला जाबतो. प्रसंगी कित्येक जणांना अगदीच कळलं की 5 वेळा सांगून झालं पण ते काही त्याच्यात सुधारणा होत नाही. तर एक नासका आंबा सगळे आडीनास होतो. ही खूपच चांगली म्हण आहे आपल्याकडे. तर ते करायला लागतं. मला त्यांना सांगून काढायला लागतं. पण ज्यावेळी मी ओरडतो किंवा ज्यावेळी हा निर्णय घेतो, त्यावेळी मला हे क्लिअर असतं की नाही, नाही हे मी माझा हा रोल आहे, ही माझी भूमिका आहे. माझं त्या माणसाशी काहीच वाईट वाकडं नाही आहे, काहीच शत्रुत्व नाही आहे. मी त्याला ओरडून झाल्यानंतर मी त्याच्या पाठीवरनं हात फिरवीन, त्याला चहा प्यायला घेऊन जाईन, त्याला आईस्क्रीम खायला नेईन, त्याच्या घरी त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला जाईन. कारण ते नातं वेगळं आहे. कंपनीत जे मी काय करतो तो एक ते कर्तव्य आहे, तो एक रोल आहे, ते एक कर्म आहे. त्याच्यामध्ये जे येईल त्याला पर्याय नाही मला ते बाजूला सारण्याशिवाय. त्यामुळे तसं त्याचा मानसिक त्रासही होत नाही मला आणि मी परत म्हटलं तसं भूमिका आहे. हां, मी जर स्वतःहून काहीतरी मनात आडी ठेवून कुणाबद्दल आता हे मला काय म्हणून तर मला ते अध्यात्मामध्ये मला सारखं बघायचं आहे वरनं, की मी नीट वागतोय का? हो. मी आकसाने करतोय का? का हे कंपनीसाठी चाललंय? हे जर मी क्लिअर असेन, तर मला ना त्याचा गिल्ट येतो, ना मला त्याचं वाईट वाटतं, ना मला त्याचा आनंद होतो. काहीच होत नाही मला. मी तेवढं एक करतो. माझं काम आहे ते. नंतर पुन्हा त्याला समजून सांगतो चुका जर असेल तो कंपनीमध्ये तर आणि पुन्हा सुरळीत चालू होतं. काहीच वाह! तसा अडचण मला नाही वाटत काही येते. क्या बात है! आता हे जे निखिल उवाच तू हे असं केलंयस सुद्धा ते एखादी जुनी चोपडी असते ना आपली तुकारामांची वगैरे तसं मला ते वाटतंय किती गोड. हो, तर त्याचं स्वरूपही सुंदर आहे या पुस्तकाचं आणि हे हो, हे पंचतत्व याच्यामध्ये जे तू सांगितलेले हो. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. हो. हे म्हणजे ते 5 तत्वाचं जे आहे, तर मला ते आमचे एक पाध्ये काका म्हणून आहेत. तर ते आमच्या ऑफिसमध्ये येतात कंपनीमध्ये आणि ते योगा शिकवतात. म्हणजे योग शिकवतात, योगा शिकवतात, स्ट्रेस मॅनेजमेंट घेतात. सगळ्या 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 आमच्या टीमसाठी, हं. की तो कारण प्रत्येक ठिकाणी कामाच्या ठिकाणी त्रास असतो, ताण असतो. तर तो कमी करायची काही टेक्निक्स आहेत, ते शिकवत असतात. त्यांनी मला सांगितलं, की "हे तू पोथीच्या स्वरूपात कर." बरं. मग मी ते आता पोथीच्या स्वरूपात म्हणजे मग त्याचं ते स्टँड आणलं, त्याच्यानंतर ते हाताने लिहिलं. माझ्या ते चित्रकलेने मी ते सजवलं. ते सजवलं म्हणण्यापेक्षा बिघडवलं असं म्हणू आपण. आणि ते ते झाल्यानंतर मग एकदम Instaवर मला ते असं दिसलं, की ते अथर्व शीर्षाचं अशाच ह्याच्यामध्ये एक चांगलं पोथीसारखं ते दिसतंय. तर मला एकदम अपील झालं. कारण त्यांनी मला सांगितलं, "तू पोथीसारखं कर." आणि हे मला वाटलं तसं आहे. हं. सो मी प्रेरणा त्यातनं घेतली. केलं ते माझ्या मामानीच आहे, करून दिलं. हं. सो ती जी पंचतत्व आहेत, ओळीने जर आपण बघितलं, तर पहिल्यांदा धरती माय आहे. तत्व काय आहे? म्हणजे सगळीकडे जर बघितलं ना पंचतत्व म्हणजे आपल्यातच 5 तत्व आहे आपण जे म्हणतो, तर त्यातच असं पण दिसतं, की ते त्यांची जी वेगवेगळी रूपं आहेत प्रत्येक तत्वाची, ती पण कशी वेगवेगळी आणि आपल्याशी कशी साधर्म्य साधतात, हं. ते पण त्यातनं खूप चांगलं मला ते जाणवलं आणि मग ते मी उतरवायचा प्रयत्न केलाय. हं. सो गुरुत्वाचे आकर्षण जे लघु असो की थोरला. आता हे आधी पूर्ण सांगतो आणि मग पुढचं सांगतो. बरं. गुरुत्वाचे आकर्षण ते लघु असो की थोरला, समान सर्वा एकच जे भेदभाव न पाहिला. पृथ्वीचं तत्व आहे. हे गुरुत्वाचे आकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण ह्याच्यासाठी मी तो शब्द योजलाय आणि लघु असो की थोरला, म्हणजे कुणीही असो, हं. छोटा असो किंवा मोठा असो, सगळ्यांना ते आकर्षण आहेच. यातला थोडासा ते तू मगाशी ते कोट्याधीश म्हणाली, तर ते मला शाब्दिक कोट्याधीश जास्त आवडतं बनायला. सो ते असं आहे की गुरुत्वाचे आकर्षण ते. म्हणजे गुरुत्व म्हणजे मोठेपणा. प्रत्येकाला आपल्यापेक्षा मोठं व्हायचं आहे. जे हं. आहे त्याच्यापेक्षा मोठं व्हायचं आहे. तर ते जे आकर्षण आहे, ते गुरुत्वाचे आकर्षण. वाह! मग लघु असो की थोरला, आत्ता लहान आहे किंवा आत्ता मोठा आहे. मोठ्याला पण मोठंच व्हायचं आहे. हो. लहानाला तर व्हायचंच आहे, मोठ्यालाही मोठंच व्हायचं आहे अजून. समान सर्व एकच आहे. ह्या सगळ्यातला तो समान धागा आहे गुरुत्वाचे आकर्षण. असं मी एक वेगळा पण अर्थ त्याचा आहे तिथं. आणि भेदभाव न पाहिला. पृथ्वीने भेदभाव नाही पाहिला. सगळे तिच्या दृष्टीने लहान मोठे सगळे थोडे. अर्थातच पृथ्वीच्या तुलनेत आपण किती किती लहानच आहोत. म्हणजे ते लहानला पण काही अर्थ नाही असे आहोत. आणि असंच सगळ्याच तत्वांच्या बाबतीत आपण पुढे गेल्यानंतर कळेल. अजून एक अवनी नाव आहे पृथ्वीचं. तर ते हो. माझ्या एका मित्राने त्याच्यावर म्हणजे हे मला अवनी हे त्याने शब्द सांगितला. तर मग त्याच्यावरचं मी लिहिलंय, अन्न, वस्त्र, निवारा देते. वाह! वाह! अवनी. अन्न, वस्त्र, निवारा देते. हं. म्हणून अवनी म्हणते तुला. धरती, धरणी, धात्री ते. क्षमा नि तूच अचला. ही सगळी पृथ्वीचीच नाव आहे. आणि अजून एक छान कडवं आहे. अग्निपरीक्षा वेळ घेते. दुभंगुनी या त्या घडीला. हं. सीतेसही आश्रय देते. तू पांघरुनी करुणेला. वाह! बघा आता अग्निपरीक्षा वेळ घेते. वेळ शब्द खूप महत्त्वाचा आहे. परीक्षा कोण घेतं? आजूबाजूची माणसं वगैरे, वगैरे कोणी घेत नाहीत. ती परिस्थिती बदलली, ती वेळ गेली की ते संपतं. मग अग्निपरीक्षा वेळ घेते. वाह! सीतेची पण झाली अग्निपरीक्षा. त्यावेळी दुभंगुनी तू त्या करुणेने तू दुभंगली स्वतः आणि त्या सीतेला पोटात घेतलंस. हा पण तुझा एक गुण आहे. असं वाह! मी धरतीला म्हणतोय. आणि मग सर्वच ते महान होते.
ते सगळे हे सीता किंवा ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय सगळे महान होते. सर्वच ते महान होते, पामर मी थकलेला. मी कोण आहे? थकाहारा इन्सान असं जर आपण म्हणलं. पुन्हा नको दुभंगण येते, साथ दे तू जगण्याला, साथ दे तू जगण्याला. ही वा. विनंती आहे. म्हणजे आपण जसं सगळं आधी स्तोत्र म्हणतो आणि मग शेवटी फलश्रुती असते. की खरंय. हे केल्यानंतर की मला बाबा हे मिळू दे म्हणून मी हे म्हणतोय. तसं आहे की तू आम्हाला साथ दे. त्यावेळी तू दुभंगलीस, हे सारखे भूकंप होतात किंवा काय जे होतं, खरंय. तसं काही नको. हं. आमचा सगळ्यांना, सर्व मानवजातीला तू कल्याण कर आणि तू आमच्या जगण्याला साथ दे. अशी धरतीला एक केलेली विनंती आहे. तर खरंय. ही धरती माय वा. असं असं पहिलं हे होतं. आपण सलग जाऊयात पुढं. हो, चालेल. दुसरं तत्व आहे जल. हं. तर त्याचं जलमय असं नाव दिलेलं आहे. आणि बघा आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा किंवा असं सगळं जे आपल्याला वाटतं तेच त्या जलामध्ये कसं आहे, तर ते सांगायचा प्रयत्न आहे हा. कधी कधी मज असे वाटते, कधी कधी मज असे वाटते, मेघांच्या पोटातून अलगद, संततपणे या धरणीवर मुक्तपणाने बरसून जावे. वा. असं वाटतं की नाही आपल्याला एकदम मोकळं व्हावं. जे काय काय नको ते उगाच ते काहीतरी अमुक कॉर्पोरेट, तमुक काहीतरी घरी हे असलं काही नको. मोकळेपणाने मला बरसून जाऊ दे. तसं आहे. कधी वाटते संथपणाने, कधी वाटते संथपणाने, प्रवाह होऊन सरितेचा, सरिता म्हणजे नदी, हं. प्रवाह होऊन सरितेचा वळणदार तर कधी सरळ, स्वैरपणाने वाहत जावे, स्वैरपणाने वाहत जावे. कधी वाटते प्रपात व्हावे, कधी वाटते प्रपात, प्रपात म्हणजे धबधबा. कधी वाटते प्रपात व्हावे, खडकामाती प्रहार देऊन, कणखर रूढी परंपरांना भेदून सहजी पुढे निघावे, वा. भेदून सहजी पुढे निघावे. असंही मला वाटतं. काहीतरी हे चुकलंय समाजात, काहीतरी रूढी परंपरा वेगळ्या आहेत. प्रपात व्हावं त्यावेळी आणि आपटावं त्याच्यावर आणि ते फोडून टाकावं. अशी पण इच्छा आहे. हे सगळ्या आपल्याच भावना आहेत पाण्याच्या माध्यमातून. कधी वाटते पुष्करणीचे, कधी पुष्करणी म्हणजे कारंगो. हां. कधी वाटते पुष्करणीचे तुषार होऊन उंच उडावे. कधी वाटते पुष्करणीचे तुषार होऊन उंच उडावे, नियमांचे कोंढाळे मोडून. परत ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध नियम काय खाली येतं जमिनीकडं. नियमांचे कोंढाळे मोडून आभाळ असंही कवेत घ्यावे, आभाळ असंही कवेत घ्यावे. वा, वा, वा. कधी वाटते गाज होऊन. गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा जो आवाज असतो, आवाज. धीरगंभीर तो. कधी वाटते गाज होऊनी सागराची गहन साध व्हावे, समोरचा तो दग्ध विस्तव, समोरचा तो दग्ध विस्तव, झळा सोसुनी त्याही शिंपावे, वा. झळा सोसुनी त्याही शिंपावे. क्या बात आपण है. किती सहज म्हणतो की नाही, आता आग लागली त्याच्यावर पाणी होतं आणि हं. ती आग विझवा. पण आपण हा नाही विचार करत, यार ती आग विझवताना ते पाणी जळणार आहे की त्याची वाफ होणार आहे ना, हे कधी बघणार आपण. हं. सो पाणीच म्हणतंय की तो समोरचा दग्ध विझतो, मी स्वतःला झळा सोसून पण मी विझवायला तयार आहे. वा. हा गुण का नाही घ्यावा आपण, असं आहे. कधी वाटते जमवून सर्वा, कधी वाटते जमवून सर्वा, एक रूपता शिकवून जावे. सगळ्यांना जमवावं, सगळ्यांशी बोलावं आणि एक एकरूप व्हावं, हे शिकवून जावं. कसं? जो असेल घडा सभोवती, ओतून जीवन तोची घडावे, ओतून जीवन तोची घडावे. बोललो वा. आपण मगाशी याच्याबद्दल हो. की जे सभोवती परिस्थिती आहे, प्राप्त परिस्थिती, त्याच्यामध्येच मी स्वतःला झोकून देईन आणि मी तसाच आनंदाने राहीन. हं. कधी वाटते होऊन अश्रू, अश्रू म्हणजे डोळ्यातलं पाणी, तेही पाणीच परत एक वेगळं रूप अजून पाण्याचं. खरंय. कधी वाटते होऊन अश्रू, तुझी या मना रीते करावे. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आपण असं बघतो ना की एकदा रडून झालं की मग माणूस मोकळा होतो. तर तसं कधी वाटते होऊन अश्रू, तुझी या मना रीते करावे, तेच डोळे तेच पाणी, तेच डोळे तेच पाणी, पण फक्त आनंदे भरून आणावे, वा, वा. फक्त आनंदे भरून वा. आणावे. आणि परत शेवटी वाटे वाफ होऊन, शेवटी वाटे वाफ होऊन. आपण सुरू कुठनं केलं होतं की मेघांच्या पोटातून बरसत हो. या धर्तीवर यावे, हे जे काही होतं त्याच्या रिलेटेड. शेवटी वाटे वाफ होऊनी मेघांमध्ये मिसळून जावे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, सलील होऊन पुन्हा वरसावे, वा, वा. सलील होऊन पुन्हा वरसावे. क्या तर बात हे है. एक चक्र आहे. ते चक्र पुन्हा मांडायचा प्रयत्न आहे पाण्याच्या माध्यमातून. छान. खरंच छान. हे सुस्त कसं असं मला कधी-कधी मनात येतं, की हे अवतीभोवती इतके प्रश्न असतील, म्हणजे इतका बिझी असशील, अ, एवढ्या म्हणजे सगळ्या गोष्टी तुझ्या मागे असतील, कारण इतका मोठा बिझनेस सांभाळायचा. मग हे सुस्त कसं आणि काय आहे म्हणजे? तू जसं म्हणालीस की नक्की कसं सुचतं किंवा काय, तर आजूबाजूला घटना घडत असतात आणि मग त्याच्यात तरंग उमटतात. तर मी एक मधला प्रसंग सांगतो तुला की आम्ही गाडीतनं चाललो होतो आणि चढावरनं येताना 3 व्यक्ती येत होत्या. म्हणजे त्यातली एक सासू होती, हे नंतर कळलं. एक सून होती आणि एक नवरा मुलगा होता. आता मी जिथं राहतो नेमकं तिथं घरासमोरच पोलीस स्टेशन आहे.
तर हे सगळे जे तिघं जण आहेत, हे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला चालले होते. म्हणजे मे बी सासू विरुद्ध सून किंवा सून विरुद्ध सासू जे काही असेल ते. घरी काहीतरी भांडणं झाली असतील त्यांची आणि ते चालले होते आणि अचानक चालता त्या सुनेनी सासूला ढकलून दिलं. ओ. ती म्हातारी बाई बिचारी रस्त्यावरती पडली आणि रस्त्यावरती पडल्यानंतर ती खालनं विव्हळती. ती ती काहीतरी सून आदवा-तदवा, उच्च रवात काहीतरी बोलतीये. तो नवरा कुणाच्याच बाजूने नाही आहे, भूमिकेत नाही आहे. ना तो तिला आवरत आहे, ना काही करत आहे. ती पडलीच असं म्हटल्यावर सगळे पळत गेले आणि मग असं अस्वस्थ 2-3 दिवस मला असं ते सारखं आठवायचं. अरे काय चाललंय हे? म्हणजे काय हे? कुठल्या लेव्हलला आपण आलोय? आणि मग ते ज्यावेळी मी हे लिहिलं त्यावेळी मला थोडंसं ते काहीतरी असं म्हणू की त्याला व्हेंट मिळाला. माझ्या ज्या भावना होत्या त्याला. हं. तर मी ते वाचतो माहिती आहे. तुला तो प्रसंग मी एक सांगितला. हं. पण हे असे प्रसंग आजूबाजूला घडतात आणि मग ते खरं. थोडेसे टिपले जातात. हं. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. सासू-सून या नात्याची वस्त्रे फाटताना पाहिली. निलाजरी तरी दृश्य खोल काळजात रुतून राहिली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. घरातले तंटे सारे रस्त्यावरी हो मांडले. उच्च रवे शिवा शापांचे पाट सारे सांडले. सून मारे सासूला ही का स्त्रीमुक्ती झाली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. तमाशा पाहण्या बघ्यांची गर्दी दाटू लागली. पडलेल्या दीन सासूस उचलायला माणसे धावली. पाणी कोणी देऊ केले म्हणे सावर्ग माऊली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. बाहेरचे पुरणार किती नशीबच जिथं आहे फाटलं. हे जे काय चाललंय हे घरात रोजच चाललं असेल. हे आज कोणाला तरी आम्हाला दिसलं म्हणून काहीतरी कोणीतरी मदतीला गेलं. हे रोज जे चाललंय बाहेरचे पुरणार किती नशीबच आहे तिथे फाटले. सहानुभूतीचा धागा पुरेल जर थोडेसे असे रुसवले. अहमभावाच्या मुजोरीपुढे नाती मायात जिथे आटली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. काय करावे कोणा सांगावे समाज कुठे चालला. काय करावे कोणा सांगावे समाज कुठे चालला. फक्त मी माझे जपण्यात माणुसकीलाच नाडला. घरातूनच संबंध सुधारण्याची निकड आहे बासली. खरंय. घरातूनच संबंध सुधारण्याची निकड आहे बासली. काल रस्त्यातून जाताना माणुसकी नागवी पाहिली. हे असं उद्वेग होतो कधी-कधी की काय दारुण काय सत्य चाललंय? आहे. हां. खरंय. दारुण सत्य आहे. तर असं हे उमटत जातं. किंवा एका ठिकाणी गेलो होतो मी कार्यक्रमाला. माझी बहीण एका म्हणजे एका संस्थेमध्ये काम करते बहीण-भाची की जे विशेष मुलं आहेत तिथं. तर त्यांच्या कार्यक्रमाला एका मी बघायला गेलो होतो आणि तो तो कार्यक्रम बघून एक वेगळ्या लहरी उमटल्या मनामध्ये. तर समीर सामंतांची कविता आहे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. कविता नाहीच म्हणणार मी याला, ही प्रार्थनाच म्हणेन. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. तर तो जो विशेष मुलांचा कार्यक्रम मी पाहिला तर त्याच्यामध्ये मला ते खूप जाणवलं आणि मग त्याच्याच चालीमध्ये त्याच्याच थोड्याशा छंदामध्ये मी पुढं लिहिलंय. विशेष अशी ही गोड पाखरे आणि त्यांचे नाचणे. त्यांचा नाचगाण्यांचा कार्यक्रम होता. सगळी विशेष मुलं होती. विशेष अशी ही गोड पाखरे आणि त्यांचे नाचणे. देहभान हरपुनी नितळत यांचे हासणे. खूप सारे शिकून घ्यावे आपण असेच यांचे जगणे. आपणच त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. खूप सारे शिकून घ्यावे आपण असेच यांचे जगणे. चिंता सोडून फुकाच्या स्वतःमध्येच ते दंगणे. किती आपण काळजी करत असतो, किती विचार करत असतो. ते बघा कसे छान स्वतःमध्ये रमलेले असतात. चिडचिड ना जगण्यावर आहे त्यातच रमणे. चिडचिड ना जगण्यावर आहे त्यातच रमणे. सर्व असूनही दुःखी का हो हे त्यांचे तुम्हा विचारणे. हे वाह! त्यांचे तुम्हा विचारणे. वाह! आणि हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हो, क्या बात! त्यावेळेचं एक ती जी भावना होती ती कवितेत उमटली. खूप छान लिहितोस तू. आणि आता खरं तर आपण बोलता-बोलता शेवटाकडे आलेलो आहोत मुलाखतीच्या. तर तू आत्तापर्यंत शून्यातनं प्रवास मी स्वतः तुझा पाहिलेला आहे. तर मला असं विचारायचं आहे, की एक-एक शिखर तुला गाठताना मी पाहिलेलं आहे. तर हे एक-एक शिखर तू सगळं गाठलेलं आहेस. आता पुढचं कोणतं शिखर तुला गाठायचं आहे? खरं सांगू का असं काही कधी ठरवलं नव्हतं की आता हे अमुक-तमुक टप्पा किंवा शिखर काय ते गाठायचं आहे. गोल सेटिंग सांगतो आम्ही कॉर्पोरेट जगामध्ये, पण मी स्वतः असं काही ठरवलं नव्हतं की अरे मी इथपासून इथपर्यंत येईन असं. हां, फक्त एक नक्की आहे की लीडरचं काम काय असं जर विचारलं तर लीडरचं काम एक नवीन लीडर ग्रो करणं. तेच करायचं आहे. जे काही आत्तापर्यंत करत आलोय ते असं लोकांनी करावं, असंच त्यांनी पुढं जावं किंवा असं त्यातनं आता पुढं जावं हे इट इज ऑल्वेज अ परसेप्शन. यशस्वी होणं हे पण ऑल्वेज अ परसेप्शन. म्हणजे कशाच्या बाबतीत काय ते संदर्भाच्या नुसार बदलतं. पण तरी आपण असं म्हणू की जर काही चांगलं आपल्यातलं देता आलं तर ते द्यावं. काहीतरी 4 गोष्टी चांगल्या सांगाव्यात. कुणाला तरी मोटिव्हेट करता आलं तर बघावं. काहीतरी कोणी त्याच्यातनं आनंद घेता किंवा आनंद मी कसा घेत गेलो हे जर सांगता आलं आणि जे कुणाला पटलं. एखादा माणूस जरी आनंदी झाला,
हे सगळं बोलून, हे जे आपण बोलूयाच्या माध्यमातनं, तरी मला वाटतं पुष्कळ आहे. ही पावती मला वाटतं माझ्या मते खूप आहे. निखिल, तुझ्यासारखा संवेदनशील माणूस आज इथे आला आणि बोलूया तुमच्या आमच्या मनातलं. तू अगदी भरभरून मनापासून बोललास. तर आमच्या टीमतर्फे तुला वनश्री वनकर यांचं अभ्यासपूर्ण त्यांनी लेखन केलेलं पुस्तक आहे बाभळीच्या बाया, जे झरी जामणी तालुक्यातील बायकांवरती लिहिलेलं आहे. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसं बाभळीचं झाड नेटाने हो. उभं राहतं, तसंच या बायकांच्या या कथा याच्यामध्ये आहेत आणि हे साधना प्रकाशनचं हे पुस्तक आहे. हो. तर हे खास तुला आमच्या टीमतर्फे अरे, जरूर वाच आणि याचा अभिप्राय तू आमच्यापर्यंत पोहोचव. खूप धन्यवाद सगळ्या बोलूया टीमचं पण. वनश्रीताईंना पण मी नक्की फीडबॅक देईन वाचून आणि खूपच धन्यवाद. खूप छान गिफ्ट आहे. येस, थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा भाग बोलूया तुमच्या आमच्या मनातलं जर आवडला असेल तर तुम्ही तो लाईक करा, शेअर करा आणि हो, तुमचे जे कमेंट्स आहेत ते जरूर नोंदवा आणि आमचं चॅनल बोलूया तुमच्या आमच्या मनातलं हे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.